दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजित पवार यांचं स्वप्न होतं। आमच्या समोरच विलीनीकरणाची चर्चा झाली होती। राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांचा हा मोठा गौप्यस्फोट। सयाजी शिंदे कधीपासून पडद्याआड राजकीय चर्चेमध्ये यायला लागले? भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा हा सवाल। पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान। संख्याबळाच्या कमतरतेमुळे आता महाविकास आघाडीची कोंडी। उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार। काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावरती लढणार। पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका। मुंबईमधील नेत्यांच्या बैठकीत पक्ष नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची ही माहिती। चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर। 1.25 वर्ष महापौरपद, 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौरपद देखील देण्याची चर्चा। काँग्रेसची कोंडी होण्याची दाट शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या सीटीईटी परीक्षा केंद्रात दागिन्यांना बंदी। महिला उमेदवारांना मंगळसूत्र काढायला लावलं, त्यामुळे संताप। सरकारनं नियमावली बदलण्याची अंबादास दानवेंची मागणी, तर घटनेची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तेलंगणा या ठिकाणी महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न। प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत आरएसएसवर निशाणा। दोषींवर कठोरात कठोर कारवाई करा। छगन भुजबळांचं केंद्रीय गृहमंत्री शहांना पत्र। भाजपमुळे संघाला नव्हे, संघामुळे भाजपला अच्छे देत। मुंबईमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान। संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, मात्र निवृत्तीनंतरही कार्य सुरू असेल। मोहन भागवत यांच्याकडून स्पष्ट। घरात 3 मुलं असावीत असं शास्त्र सांगत भागवत यांचं विधान। एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक। सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य। सेलिब्रिटी म्हणून सलमानला बोलावलं की मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार। संघाच्या शताब्दी महोत्सवाला सलमान खानच्या उपस्थितीनंतर संजय राऊतांचा हा निशाणा। जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नाही। ओबीसी जनगणना झालीच नाही तर आरक्षणाचा प्रश्न सुटणार कसा? विजय वडेट्टीवार आक्रमक। 17 फेब्रुवारीला नागपूरमध्ये संविधान चौकात धरणे आंदोलन केलं जाणार। वंचितच्या कार्यकर्त्यांनी बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड केल्याचं प्रकरण। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांना सोडण्याचे कोर्टाचे आदेश। नाशिकच्या ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनल इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन। एअरपोर्टचं मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करणार। नाशिकचा विकास भरारी घेणार, फडणवीसांचं हे भाष्य। अहिल्यानगरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते तौरल इंडिया प्रकल्पाचं उद्घाटन। सुप्यात काही लोक उद्योजकांना त्रास देतात, मात्र आता गुंडशाही, झुंडशाही खपवून घेतली जाणार नाही, फडणवीसांचा हा इशारा। आमदार विलास भुमरे यांच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्याप्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांकडून 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन। मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी आणि एका होमगार्डवर कारवाई। पैठण तालुक्यातील पाचोड मतदान केंद्रावर हा प्रकार घडलेला। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन पवार कुटुंबीय प्रयागराजच्या संगमावरती मंत्रोच्चारात अस्थींचं विसर्जन केलं। 12 राज्यांमधून जाणारी कलश यात्रा संगमावरती संपन्न झाली। उर्दू शाळेत पाकिस्तानी गाण्यावर विद्यार्थ्यांचं नृत्य। यवतमाळच्या उमरखेडमधील अब्दुल गफूर नगर परिषद उर्दू शाळेतला प्रकार। भाजप नेते गोपाळ कलानी यांची पोलिसात तक्रार। हे गाणं पाक लष्करी स्मृतिगीत म्हणून ओळखलं जातं। बीड जिल्ह्यातील नारायणगड आणि भगवानगडाचे महंत एकत्र। महंत शिवाजी महाराज आणि महंत नामदेव शास्त्री यांनी एकाच वाहनातून केला प्रवास। आमदार सुरेश दस देखील राहिले उपस्थित। कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातल्या मंगलोर गावाजवळ विमान दुर्घटना। बेळगावला जाणारं प्रशिक्षणार्थी विमान शेतात कोसळलं। कॅप्टनसह पायलट गंभीररित्या जखमी। अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचं मायदेशात आगमन। कर्णधार आयुष म्हात्रेसह टीम इंडियाचं जंगी स्वागत। देशासाठी वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद। कर्णधार आयुष म्हात्रे याची प्रतिक्रिया।